नमस्ते मित्रांनो, मी इतिहास संशोधक राज मेवाणे आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलोय. जेजुरीच्या इतिहासामध्ये एक दंतकथा सांगितली जाते. ती अशी की औरंगजेब जेव्हा महाराष्ट्रामध्ये आला होता, तेव्हा त्याने जेजुरीवर हल्ला केला होता. त्यावेळेस जेजुरीतल्या लोकांनी किल्ल्याचा आश्रय घेतला. जेजुरीचा जो गड आहे त्याचा आश्रय घेतला. किल्ल्याचे दरवाजे लावून घेतले. जेजुरीच्या खंडोबाचा धावा केला, की आम्हाला या संकटातून वाचवा. आणि असं सांगितलं जातं की त्यावेळेस जेजुरीच्या किल्ल्यातून लाखो भुंगे सुटले आणि त्यांनी औरंगजेबाच्या सैन्याला चावून चावून हैराण केलं. त्यावेळेस औरंगजेबाच्या पदरी जे काही हिंदू सरदार होते त्यांनी सांगितलं की हा देव खूप जागृत आहे, तुम्हाला याला शरण गेल्याशिवाय या संकटातून सुटका नाही. त्यावेळेस औरंगजेबाने एक नवस केला की जर हे भुंगे जे सुटलेले आहेत ते थांबले तर मी एक 1.25 लाख रुपयाचा भुंगा तुला सोन्याचा अर्पण करीन. आणि मग असं सांगितलं जातं की ते भुंगे सगळे थांबले. मग औरंगजेबाने तो 1.25 लाख रुपये सोन्याचा भुंगा जो होता 1.25 लाख रुपयाचा तो देवाला अर्पण केला. परंतु या गोष्टीला कुठलाही आधार नाहीये. ही एक दंतकथा आहे असं इतिहासाच्या संशोधनाच्या दृष्टिकोनातून समजलं जातं. परंतु इसवी सन 1811 सालची एक यादी आहे खंडोबाच्या दागिन्यांची. त्यामध्ये रत्नजडित भवर, भवर म्हणजे भुंगा असा स्पष्ट उल्लेख येतो. तर त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टींचा परस्पर काही संबंध आहे का हे ठाऊक नाही. पण अशी ही रत्नजडित भुंग्याची गोष्ट आहे जी औरंगजेबाशी आणि जेजुरीच्या इतिहासाशी रिलेटेड आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.